नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम-ए चॅनलमध्ये स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर काल बजेट आलं आपलं, तर त्यामध्ये समजात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणलं तर 12 लाखापर्यंत वगैरे टॅक्समध्ये सूट मिळाली आहे। हीच जास्त यावर चर्चा वगैरे झाली। तर त्याचे फायदे अंदाजे 6.5 करोड लोकांना वगैरे मिळू शकतं। म्हणजे ज्यांचं ॲन्युअली इन्कम 12 लाखापर्यंत आहे त्यांना हा 1 बी रुपये इथे टॅक्स स्वरूपात वगैरे भरावा लागणार नाही। पण ॲडिशनली आपल्याला माहिती पाहिजे की जर आपली इन्कम वगैरे ॲन्युअली म्हणजे 12 लाखाच्या वरी असेल तर आपलं ॲन्युअली 1,10,10,000पर्यंत वगैरे आपल्याला टॅक्स सेविंग वगैरे होऊ शकते। पण हा जो रिबेट मिळाला आहे म्हणजे स्लॅब रेट ही येतं आणि स्लॅब रेट ही असून मग ह्याचा आणि त्याचं काय म्हणजे परिणाम काय असणार। म्हणजे आपल्याला इथं 12 लाखापर्यंत आपण टॅक्स वगैरे जो भरतो 12 लाखापर्यंत, तर इथे आपल्याला रिबेट्स वगैरे मिळतात किंवा सबसिडी आपलं ही स्टँडर्ड डिडक्शनद्वारे वगैरे इथे आपलं टॅक्स वगैरे नील होणार आहे। तर एवढ्यामध्ये नील वगैरे होणार आहे। तर आज भारतामध्ये अंदाजे 8.62 करोड लोक वगैरे जे की टॅक्स भरत होते, तर त्यातील आता 6.5 करोड लोकांना या टॅक्स जे बर्डन होतं त्यामधून मुक्ती जवळपास मिळालेली आहे। तर जे त्यांनी आपलं बजेट वगैरे सुरू केलं त्यामध्ये मेकिंग इंडिया, एम्प्लॉयमेंट आणि इनोव्हेशन, एनर्जी सप्लाय, स्पोर्ट डेव्हलपमेंट, MSME डेव्हलपमेंट यापासून वगैरे सुरू केली आपल्या बजेटची। म्हणजे बजेटची सुरुवात यापासून त्यांनी केलेली होती। तसंच पुढील म्हणलं तर ह्या बजेटमध्ये काही सेक्टर आणि काही सेक्शन पाहण्याचा आपण प्रयत्न केला तर एज्युकेशन सेक्टरला वगैरे पहिलं 1,25,638 रुपयेचं बजेट होतं गेल्या वर्षी। यावेळी ते कमी करून 1,14,054 करोड रुपयेचं वगैरे बजेट केलेलं आहे। सोशल वेलफेअर्स म्हणजे सोशल वेलफेअरला वगैरे गेल्या वर्षी 56,501 करोड रुपयेचं बजेट होते, ते आता कमी करून 46,483 करोड रुपयेचं वगैरे केलेलं आहे। आणि ॲग्रिकल्चर पाहिलं तर गेल्या वर्षी 1,51,851 करोड रुपयेचं बजेट होतं, ते आता कमी करून त्यांनी 1,40,859 करोड रुपयेचं वगैरे केलेलं आहे। तर तसंच रुरल डेव्हलपमेंटचं गेल्या वर्षी बजेट होतं 2,65,808 करोड रुपीज, ते आता कमी करून वगैरे त्याने 1,90,075 करोड रुपीज वगैरे केलेलं आहे। आणि अर्बन डेव्हलपमेंट गेल्या वर्षी ज्याचं बजेट होतं 82,577 करोड रुपीज, ते आता कमी करून त्यांनी 63,670 करोड रुपीज पर्यंत त्यांनी केलेलं आहे। आणि हेल्थकेअरमध्ये जे की गेल्या वर्षी बजेट होतं 89,287 करोड रुपीज, ते कमी करून त्यांनी आता 88,032 करोड रुपीज वगैरे केलेलं आहे। तसंच रेल्वेलाही काही जास्त त्यांनी त्याच्यात ॲडिशनल केली नाही, म्हणजे 2,52,000च्या जवळपासच आहे। डिफेन्समध्ये 6,81,000च्या जवळच आहे। आणि फायनान्स मिनिस्ट्रीने 20 लाख प्लस बजेट वगैरे यामध्ये घेतलेलं आहे। आणि ते फायनान्स मिनिस्ट्रीला लोनच्या स्वरूपामध्ये 14,82,000 करोड रुपये जवळपास पे करायचे आहे इथं। आणि आपलं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काही ॲडिशनल अमाऊंट वगैरे टाकली नाही त्यांनी, म्हणजे जेवढं आहे तेवढं ठेवलं कंटिन्यू। तर म्हणजे आता मेकिंग इंडिया ही अलग अलग जे आपली स्कीम वगैरे आहेत आपले जे EM आहेत त्याला पूर्ण करायचे असेल तर आपलं मॅन्युफॅक्चरिंगवर जास्त सरकारने फोकस केला पाहिजे। तर या सेक्टरला काही विशेष वगैरे त्यांनी केलेलं दिसत नाही या बजेटमध्ये। आणि तसंच पुढे म्हणलं मिडल क्लास, तर आज सर्वात जास्त लोक असे आहेत की ज्यांची वार्षिक उत्पन्न 1.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे।
तसेच असेही काही लोक आहेत की त्यांचे ॲन्युअली इन्कम 1.5 लाख ते 5 लाखाच्या मध्येच जास्त आहे. त्यांची संख्या पाहिली तर 4.42 करोड वगैरे आहे, जे की 1.5 ते 5 लाखामध्ये वगैरे कमवत असते. हा डाटा गेल्या वर्षीचा आहे, म्हणजे ही संख्या वरच्यावर कमी होत आहे. आणि तसंच आपण पुढील गोष्ट म्हणलं तर ॲन्युअली इन्कम पाहिली तर एक चांगली गोष्ट म्हणलं तर गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे करोडपती लोकांमध्ये वाढ झाली आहे. म्हणजे हे आधी 40,000 होते, ते नवीन ॲड होऊन म्हणजे नवीन ॲड त्यामध्ये काही होऊन ते आता संख्या वगैरे 2,20,000 वगैरे झालेली आहे. ही चांगली गोष्ट आहे. आणि जे लोक 50 ते 1 करोड रुपीज वगैरे कमवत होते, तर त्यांची संख्या आज वाढून 4,60,000 जवळपास झालेली आहे. व जे लोक 25 ते 50 लाखाच्या घरात कमवत असतात, तर त्यांची संख्या 10 वर्षापूर्वी 1.5 लाख होती, ती आता वाढून 16 लाख झालेली आहे. आणि व पुढील म्हणलं तर ज्यांची इन्कम 10 लाख ते 25 लाखाच्या घरात आहे अर्निंग, तर त्यांची संख्या 10 वर्षापूर्वी जी होती ती 5 पटीने वाढून 70 लाखाच्या घरात वगैरे गेलेली आहे. तर तसेच जे लोक वगैरे 2.5 लाखापर्यंत म्हणजे 2.5 ते 5 लाख वगैरे कमवत होते, तर त्यांची संख्या जवळपास पाहिलं तर 1 करोडच्या घरात आहे. आणि तसेच पुढे म्हणलं तर जे आपलं म्हणजे जे लोक वगैरे ही 1.5 ते 2.5 लाख रुपये कमवत असतात, त्यांची संख्या 10 वर्षापूर्वी 1.60 करोड होती, म्हणजे 1,60,00,000 लोक एवढं कमवत होते, तर त्यांची संख्या आज चांगली घसरून 46 लाख झालेली आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे इथं डिग्रोथ वगैरे आपल्याला दिसत आहे. तसेच जे लोक 1.5 लाखापर्यंत म्हणजेच 1.5 लाखाच्या जवळपास कमवतात, त्यांची संख्या 10 वर्षापूर्वी 2 करोड होती, तर ती संख्या आता 45 लाख झालेली आहे. तर म्हणजे खालच्या स्तराची लोकांची संख्या झपाट्याने खाली होत आहे आणि वरील जे स्तराचे लोक आहेत ते झपाट्याने वाढत आहे. म्हणजे गरीब होत चाललेला आहे असा डाटा सांगत आहे. म्हणजे यांना जे एम्प्लॉयमेंट वगैरे मिळत नाही, यांना काही फायनान्शियल किंवा वर्किंग सिक्युरिटी वगैरे मिळत नाही नोकरीमध्ये, तर अशी स्थिती वगैरे दिसत आहे. आणि पण जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना TDSमध्ये अवश्य बेनिफिट दिलेला आहे. तो फायदा 50,000 होता, तो आता वाढून 1 लाख केलेला आहे. तर इथूनच गोष्ट वगैरे सुरू होते आपलं जे विकसित भारताचं जे मिशन आहे त्यासाठी. कारण इथे सगळ्यात मोठा वर्ग जो आहे तो मिडल क्लास आहे, ज्यांची इन्कम वगैरे वाढत नाही. मग कसं आपलं $5 ट्रिलियन पहिलं मिशन कसं कंप्लीट होईल ते मोठा प्रश्न आहे. किंवा $5 ट्रिलियन आपलं इकॉनॉमीचं जे स्वप्न आहे ते फक्त आपल्याला सामान्य लोकच आपल्याला कंप्लीट करताना दिसून येऊ शकतात. सामान्य लाभार्थीच हे पूर्ण करू शकतात. पण तर त्या लाभार्थीची काही गरजा असतात, गरजेच्या वस्तू जसं हेल्थ, एज्युकेशन, रोड, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ॲग्रिकल्चर यामध्ये वगैरे तेवढी वगैरे त्यांनी स्पेंडिंग वगैरे केलेली दिसत नाही. बट येथे ॲग्रिकल्चर मध्ये गव्हर्नमेंट सपोर्ट करत आहे, येथे सबसिडी देत आहे, खातं देत आहे, बिये देण्याचा प्रयत्न करत आहे. पण सरकार इथं MSP देण्यासाठी तयार नाही. म्हणजे सरकार विमा वगैरे काढत आहे व जेव्हापासून सरकार पीक विमा वगैरे काढायला सुरू केलेलं आहे तेव्हापासून आणखी शेतकऱ्यांची अर्निंग वगैरे वाढलेली नाही, ती उलट घसरली आहे. पण त्याचा फायदा विमा कंपनीला चांगला झाला आहे. म्हणजे विमा कंपनीचा रेव्हेन्यू जवळपास 52% वगैरे वाढलेला आहे. म्हणजे विमा कंपनीचा चांगल्या प्रकारे इथं फायदा झालेला दिसत आहे. तर या बजेटमध्ये फायदा म्हणजे स्वस्त आपल्यासाठी काय झालं, एक LCD किंवा LED TV अँड मोबाईल अँड बॅटरीज वगैरे स्वस्त झालेत. आपलं इलेक्ट्रिक 4 व्हीलर वगैरे स्वस्त झाली आहे. कॅन्सरचे जे
म्हणजे 36 ड्रग्स आहेत ते टॅक्स फ्री झालेत आणि 6 जीवनावश्यक म्हणजे जीवन संरक्षक औषधी ही स्वस्त वगैरे झाली आहेत आणि कस्टमचे 6 टॅरिफ वगैरे त्यांनी काढून टाकले आहेत आणि 57 औषधावर निशुल्क औषधे या सेक्शनमध्ये त्यांना जोडलेलं आहे व जे कपडे भारतामध्ये बनले जातात तेही स्वस्त झाले आहेत आणि महाग म्हणलं तर प्लास्टिकच्या वस्तू ज्या असतात ते थोडं महाग झालेले आहेत या बजेटमुळे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.